नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. पण भूतांच्या जगात प्रवेश केल्यावर भयकथांचा थरार अनुभवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या आजच्या मराठी भयकथेचे नाव आहे बळी भाग 2. या कथेचे लेखक दीपक पाटील. ती हडळ दात विचकवत रेखाकडे पाहत बिल्डिंग चढत होती. एखाद्या विजेच्या उघड्या तारेला हातात घेतल्यावर शरीरातून जशा झिंझिण्या येतात तसाच काहीसा अनुभव रेखाला आला. तिच्या सर्वांगातून तीव्र भीतीची सनक दौडू लागली. श्वास फुलला. धडधड एवढी वाढली की हृदय छाती फोडून बाहेर येईल की काय असं वाटत होतं. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. ती उलट्या पावलांनीच मागं सरकू लागली. गॅलरीच्या उंबरठ्याला टाच धडकली आणि तिचा तोल गेला. अर्धवट उघड्या दरवाजावर ती पाठमोरी आदळली आणि तिथंच मूर्छित झाली. अचानक झालेल्या आवाजाने मोरे काकू दचकून जाग्या झाल्या. रेखा बेडवर नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आजूबाजूला बघण्यास सुरुवात केली. दरवाजात निपचित पडलेली रेखा त्यांना दिसली. तशा त्या रेखाकडे धावल्या. खांद्याला हलवून त्या तिला उठवू पाहत होत्या आणि तेवढ्यात एक बर्फाळ हवेचा प्रचंड लोट दरवाजातून आत येऊन त्यांच्या अंगावर आदळला. ती हडळ रेलिंगवरून गॅलरीत उतरली. तिच्या गुरगुरण्याने हवेत जणू स्पंदन तयार होत होती. मोरे काकूंनी कान टवकारले. सावध होऊन त्या उभ्या राहिल्या. आपोआपच त्यांचा हात गळ्यातील रुद्राक्ष माळेवर गेला. तोंडातून हनुमान चाळिसा बाहेर पडू लागली. मोरे काकूंची नजर गॅलरीतल्या त्या आकृतीवर खिळली होती. दोन्ही आघाड्यांवर त्यांना युद्ध करावे लागणार होते. एक समोर दिसणारं ते पिशाच्च आणि दुसरं म्हणजे मनात उठणारं भीतीचं वादळ. एव्हाना ती हडळ दात विचकवत पुढे आली आणि रूममधील ब्लबचा प्रकाश तिच्यावर पडला. छाया! मोरे काकू काहीशा किंचाळल्याच. ती हडळही काहीशी गप्प झाली आणि पुन्हा गुरगुरू लागली. तिचे लक्ष तिच्या शिकारीवर होते आणि ती फरफटत पावले टाकत रेखाकडे येऊ लागली. प्रसंगावधान राखत मोरे काकूंनी आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ त्या पिशाच्याकडे भिरकवली आणि मोठमोठ्याने हनुमान चालिसा बोलू लागल्या. अंगावर एखाद्याने जिवंत साप टाकल्यासारखी त्या हडळीची अवस्था झाली. चरफडत तिने त्या माळेपासून आपली सुटका केली. आज वाचलीस, सोडणार नाही मी हिला. यावंच लागेल माझ्या संग. सोडणार नाही मी, नाही सोडणार. काहीशी फणकारत त्या हडळीने गॅलरीतून उडी मारली आणि अंधारात दिसेनाशी झाली. सकाळचे 9 वाजले होते. अविनाश परत आला होता. झालेला प्रकार रेखाने त्याला सांगितला. दोघेही एका अनामिक भीतीने जणू पंगू झाली होती. काय करावं
हे अविनाशला समजत नव्हतं. हॉलमध्ये सोफ्यावर ते बोलत बसले होते. आपण एक काम करू रेखा, तू तुझं सामान पॅक कर, मी आजच तुला तुझ्या गावी सोडतो. काहीशा निर्धाराने तो रेखाला म्हणाला. ठीक आहे, मलाही इथं सुरक्षित वाटत नाही. आपला उजवा हात पोटावर ठेवत काहीशी भावूक होत रेखा म्हणाली. तेवढ्यात बेडरूममधून मोरे काकू बाहेर आल्या. अरे बापरे, 9:30 होत आले की. फारच उशीर झाला उठायला. रात्री डोळा लागला नाही रात्रभर. ती मेली हडळ आली आणि झोपेचे 3:13 झाले माझ्या. चिडलेल्या स्वरात मोरे काकूंची सकाळ झाली. हडळीचा विषय त्या इतक्या सहज बोलून गेल्या की जणू महाग झालेल्या भाज्यांचे भाव सांगत आहेत. अशाच आहेत मोरे काकू, थोड्याशा बडबड्या पण खमक्या मनाच्या. रेखाने मोरे काकूंना ती माहेरी जाणार असल्याचे सांगितले. काय उपयोग होणार नाही पोरी, ती छाया काय तुझा पिच्छा सोडणार नाही. तिनं हेरलंय तुला. जगाच्या पाठीवर कुठंही गेलीस तरी सुरक्षित नाहीस तू आता. त्यामुळं हे माहेरला जायचं डोक्यातून काढून टाक. अगदी नॉर्मल स्वरात काकू बोलल्या, जणू ती हडळ त्यांची मैत्रीणच असावी. इकडे या दोघांची मात्र पाचावर धारण बसली. मग आम्ही करू तरी काय? आणि कोण आहे ही छाया? का आमच्या मागे लागली आहे? आम्ही काय बिघडवलंय कुणाचं? रेखा आता रडू लागली. अविनाश तिला धीर देत होता. अगं, ही छाया इथं आपल्याच अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. झाली असतील 6-7 वर्ष. तुम्ही नव्हता इथं राहत त्यावेळी. नवरा बायको आणि एक म्हातारी असं छोटं कुटुंब. पण तिचा नवरा फार विचित्र, बेवडा होता मेला. छायाला मारायचा दारू ढोसून, तिच्यावर संशय घ्यायचा. हे रोजच झाल्याने आजूबाजूवालेही आता लक्ष घालत नसत. अशाच एके रात्री त्यांची भांडणं झाली आणि तिला घरातून बाहेर काढलं नवऱ्याने. म्हातारीनेही त्याची साथ दिली आणि छाया घराबाहेर पडली. माहेर 700 किलोमीटर दूर विदर्भात. कुठं जाणार बिचारी? त्या समोरच्या खंडरमध्ये वर चढली आणि वरून उडी मारून जीव दिला बिचारीने. सकाळी बॉडी सापडली. पोलीस आले. नंतर 2 दिवसांनी कळालं का ती गरोदर होती. स्तब्ध होऊन दोघे जण काकूंनी सांगितलेली हकीकत ऐकत होते. रेखाला फारच वाईट वाटले हे सर्व ऐकून. पण आपण जिला पाहिलं ती ही छाया नव्हे हे विसरून चालणार नव्हतं. मोरे काकू पुन्हा म्हणाल्या. तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक करून पोलीस घेऊन गेले. फ्लॅट रिकामा झाला आणि वर्षभरानंतर अपार्टमेंटमधील एका बाईला छाया रात्रीची पार्किंगमध्ये रडत फिरत असताना दिसली. त्यानंतर आणखी 2-3 दिसली. मग दुसऱ्या मजल्यावरच्या देशमुख आजोबांनी त्यांच्या एका मित्राला बोलवलं. काय बरं त्यांचं नाव आठवत नाही. पण त्यांनी पार्किंगमध्ये एक विधी केला. त्यानंतर ती अवदसा कुणाला नाही दिसली 5-6 वर्ष. आणि अचानक रात्री कुठून आली कुणास ठाऊक. बिळातून एखादा नाग आल्यासारखा. हे माहीत नव्हतं तुला? मला वाटलं तुला सांगितलं असेल कुणीतरी. मोरे काकू पेपर हातात घेत म्हणाल्या.
पण आता काय करायचं काकू? मला खूप भीती वाटते. रेखाचा स्वर कातर झाला होता. घाबरतेस कशाला ग पोरी? एकटी नाहीस तू. एवढं प्रेम करणारा नवरा आहे, आई वडील आहे, मी आहे इथं. धीर सोडू नको. पोटातल्या त्या कोवळ्या जीवाचा विचार कर. आई होणार आहेस तू आता. त्याच्यासाठी तुला खंबीर बनावं लागेल. मी आजच सोसायटीची मीटिंग बोलवते. सर्वांचा जीव धोक्यात आहे. काहीतरी करावंच लागेल. काकूंच्या डोळ्यात निर्धार दिसत होता. सायंकाळचे 6 वाजत आले असतील. कम्युनिटी हॉलमध्ये बऱ्यापैकी लोक जमा झाली होती. मीटिंगला सुरुवात झाली. जमलेल्या सर्वांना घडलेला प्रसंग मोरे काकूंनी कथन केला. म्हणजे ती बया परत आली म्हणायची? काळजीच्या स्वरात देशमुख आजोबा म्हणाले. सगळी गर्दी कुजबुज करू लागली. महिला वर्ग जास्त चिंतेत दिसत होता. मी काय म्हणतो मोरे वहिनी, नक्की ती छायाच होती कशावरून? कोणी माथे फिरू महिला असेल. भीतीमुळे तुम्हाला ती छाया वाटली असेल. आपण पोलिसात तक्रार द्यायला हवी. साठे सर म्हणाले. त्यांचा या भूताखेतावर अजिबात विश्वास नव्हता. सर, मी घाबरले होते, पण झोपेत नव्हते. ती छायाच होती, काकू ठामपणे म्हणाल्या. देशमुख आजोबा, तुमच्या त्या मित्रांना विनंती करा. मागच्या वेळी त्यांनीच वाचवलं होतं आपल्याला. साठे सर, तुम्ही म्हणताय तर आपण रीतसर पोलीस तक्रार करू. सगळ्यांनी थोडी काळजी घ्या. चिंतेच्या स्वरात सेक्रेटरी गायकवाड म्हणाले. सगळ्यांना ते पटलं. मीटिंग संपली. मोरे काकू घरी आल्या आणि 5 मिनिटात रेखाकडे परत आल्या. ही हनुमान चाळीसा घे, वाचन चालू कर. आणि ती रुद्राक्षाची माळ दिलीये ना, ती असू दे गळ्यात. आणि अविनाश, सुट्टी घे बाबा आठवड्याभराची. पोरीला क्षणभर मोकळं सोडून चालणार नाही. मी आहेच शेजारी. गरज पडली तर हाक मार. 2-3 दिवसात संपलं पाहिजे हे सगळं. काकू आल्या पावली निघून गेल्या. रात्री अविनाश, रेखा, मोरे काकू आणि सेक्रेटरी देशमुखांकडे गेले. देशमुख आजोबांनी त्यांचा मित्र गुरुजींना फोन लावला आणि झालेला प्रकार सांगितला. गुरुजी मुंबईत नाहीत असं कळालं. ते नागपुरात होते. यायला 2-3 दिवस जाणार होते. तोपर्यंत त्यांनी रेखाला काळजी घ्यायला सांगितलं. देशमुख आजोबांनी फोन ठेवला आणि ते मित्राबद्दल सांगू लागले. गुरु नाव त्याचं. आता सगळे गुरुजी म्हणतात. ज्योतिष विद्येत पारंगत व्यक्तिमत्व, पण कर्मकांडापासून दूर. कोणताही देखावा नाही. त्याने ऐन उमेदीची 14-15 वर्ष हिमालयात काढली. अघोरी साधूंच्या सानिध्यात. तिथं अघोरी विद्या शिकला. मग पुढील काही वर्ष वाराणसीत ज्योतिषशास्त्राचं शिक्षण. आज विदेशातल्या मोठमोठ्या विद्यापीठात बोलवतात त्याला मार्गदर्शनासाठी. देशमुख आजोबा मोठ्या अभिमानाने हे सारं सांगत होते. आज बुधवार होता. गुरुजी शनिवारी येणार होते. पुढील 2 दिवस कसे काढायचे या विचाराने रेखाच्या अंगावर काटा आला. तक्रार झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस सोसायटीत आले. त्यांनी रेखा मोरे काकूंचा जबाब नोंदवला. हे प्रकरण तडीस जाईपर्यंत 2 हवालदार रात्री पाळतीला असतील.
असं सब इन्स्पेक्टर कांबळे म्हणाले. सर्वांनी त्यांचे आभार मानले. रात्रीचं जेवण झाल्यावर रेखा अविनाश गॅलरीत उभे होते. अंधार चारही बाजूंनी पसरला होता. समोरचं ते खंडर शांत वाटत होतं. रस्त्यावर एक पोलीस जीप उभी होती. 2 व्यक्ती तिथं सिगरेट ओढत उभ्या दिसल्या. रेखाला थोडं हायसं वाटलं आणि ते दोघे झोपायला गेले. आता रात्रीचे 1 वाजून गेले होते. सब इन्स्पेक्टर कांबळे ड्युटी संपवून घरी चालले होते. अक्षरधाम सोसायटी त्यांच्या रस्त्यालाच पडत होती. त्यामुळे जाता जाता एक चक्कर मारावी या विचाराने ते हमरस्त्याला लागले आणि पोलीस जीप जवळ येऊन आपली गाडी थांबवली. काय चव्हाण, काही हालचाल? नो सर, माशा मारत बसलोय आल्यापासून. अहो काहीही नसणार, भास झाला असेल त्या म्हातारीला. जीपमध्ये झोपलेल्या सोबतच्या हवालदार मानेंना जाग करत हवालदार चव्हाण म्हणाले. आता दोघेही हवालदार जीपमधून बाहेर आले. माने लघुशंकेसाठी आडोशाला गेले. कांबळेंनी 1 सिगरेट चव्हाणांना दिली आणि 1 सिगरेट स्वतः शिलगावली. तेवढ्यात हवालदार माने दबक्या पावलाने झरझर चालत त्यांच्याजवळ आले. साहेब, काहीतरी हालचाल जाणवत्यात. खंडरकडे बोट दाखवत दबक्या आवाजात माने म्हणाले. कांबळेंनी कमरेचे रिव्हॉल्वर हातात घेत सावध पवित्रा घेतला आणि दोघांना जीपमधल्या बॅटऱ्या घेण्याची खून केली. जपून पावले टाकत एखाद्या ब्लॅक कॅट कमांडो प्रमाणे तिघे जण फाटकातून आत शिरले. कमरे एवढ्या वाढलेल्या गवतांची सळसळ जाणवत होती. ती बिल्डिंगच्या बाजूने येत होती. एका हातात रिव्हॉल्वर आणि दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन कांबळे पुढे चालत होते. चौफेर बॅटरी मारत होते, पण काहीही दिसले नाही. आता आवाज बिल्डिंगच्या बाजूने वर वर सरकत असावा. कांबळेंनी बॅटरी वर करत बिल्डिंगला तपासायला सुरुवात केली आणि लाल डोळे चमकले. ती हडळ पिलर आणि अर्धवट भिंतींना पकडून बिल्डिंग चढत होती. ती बॅटरीकडे बघून विचकट हसत होती, गुरगुरत होती. तिने एका हातात कुणा बाईच्या डोक्याला पकडले होते. ती बाई बेशुद्ध झाली असावी. तिचे शरीर हवेत हेलकावे खात होते. हे पाहून हवालदार माने आणि चव्हाण यांना कापरं भरलं. कांबळेंना तर भोवळच आली. ते धपकन गवतात कोसळले. बॅटरी पडली. दोन्ही हवालदारांनी कांबळेंना कसंबसं बाहेर काढलं, जीपमध्ये टाकलं आणि सुसाट वेगाने ते निघून गेले. सकाळी घाबरतच हवालदार माने आणि चव्हाण परत आले, कारण इन्स्पेक्टर कांबळेंची कार रात्री तिथंच राहिली होती. कांबळेंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यांना सेक्रेटरी गायकवाड भेटले. हवालदारांनी रात्रीचा किस्सा सांगितला आणि लवकरच त्या गुरुजींना बोलवायला सांगितलं.